आपण कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल आपण आज पत्रकार परिषद घेऊन माझ्या गोरगरीब समाजापर्यंत मला हा खरा मेसेज देणं गरजेचं होतं. आणि याला मात्र सगळ्या बांधवांनी, विशेष करून मी कालच सांगितलं होतं की ज्याविषयी बातमी आली चॅनलवरती त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर आवाहन केलं होतं मराठा समाजाला की आपण शांत राहायचं. आजही सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही शांत राहा. तुम्ही शांततेने घ्या. साधे साधे कामं तुम्ही करायचे समाजानं, अवघड कामं करायला मी आहे ना. तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या हात जोडून मराठा समाजाला विनंती, कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्वाचं आहे. याच्यातून सगळेच जागे होणार आहेत आता. म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही फक्त शांत राहायचं. ज्या घटना करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आतापर्यंत कोणालाही माहीत झालेल्या नाही. पुढं काय करणारे हेही कोणाला माहीत झालेलं नाही, आणि इथून मागं काय केलंय तेही कोणाला माहीत झालेलं नाही. त्याच्यामुळं आपण बाप ठरलो की यांचं करायच्या अगोदरच सगळं उघडं पडलं, सगळं भांडं फुटलं. आपले सुद्धा हात खूप लांब आहेत हेही त्यांच्या आता लक्षात आलं असेल. म्हणून मी समाजाला आवाहन करतो की तुम्ही फक्त सगळ्यांनी शांततेने घ्या. मराठा समाजाला मात्र एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, कारण आजचा विषय खूप गंभीर आहे. सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो, मराठा समाजाने शांत यासाठी राहायचंय. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते का, पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचे. आपण हे सिद्ध करून दिले. करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले. माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे. आपण सावध नाही येत याचा अर्थ असा, आपण सतर्क नसतो, सावध नसतो, तर समाजाला जे आतापर्यंत मिळालं आरक्षणाच्या विषयातून ते मिळालं नसतं.